आपल्याला वाटतं आपण देवाच्या दर्शनासाठी जातो, पण खरं म्हणजे त्याचीच इच्छा असते म्हणून आपण तिथपर्यंत पोहोचतो. असंच काहीसं आज माझ्यासोबत झालं. नमस्कार. तसा हा माझा पहिलाच घोरवडेश्वरचा ट्रेक होता. डोंगराच्या पायथ्याला एक छोटीशी कमान आणि नंदी महाराज आहेत. त्यांचं दर्शन घेऊन मी पायऱ्या चढायला सुरुवात केली. त्यावेळी खूप सुंदर अशी पहाट झाली होती. सगळीकडे शांत वातावरण. मी हळूहळू आराम करत वर चढत होते. कारण माझी स्ट्रेंथ किती आहे हे मला चांगलंच माहिती आहे. पण जेव्हा मी वर पोहोचले आणि समोरचा तो व्ह्यू पाहिला, तेव्हा एका क्षणात सगळा थकवा निघून गेला. या गुहेमध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. त्या शांत वातावरणात मी थोडा वेळ मेडिटेशन केलं. शरीर खूप दमलं होतं, म्हणून कदाचित ध्यान इतकं छान लागलं की उठावंसंच वाटत नव्हतं. आतापर्यंत जेव्हा जेव्हा मी घोरवडेश्वर डोंगरावर आले, मी याच महादेवाचं दर्शन घेऊन घरी गेले. पण यावेळेस म्हणलं थोडं पुढं जाऊन बघावं. म्हणून मी सहज मागे चालत गेले आणि तेवढ्यात तिथे आरतीचा आवाज ऐकू आला. त्या आवाजाच्या दिशेने मी गेले आणि थोडं वर चढून समजलं इथेच घोरवडेश्वर महादेवाचं मंदिर आहे. खरं तर मला हे माहीतच नव्हतं की याच्यावर अजून एक मंदिर पण आहे. आम्ही पोहोचलो तेव्हा जस्ट आरती संपली, पण आम्हाला दर्शन मिळालं. तिथल्या लोकांनी आरतीचा वेळही सांगितला, म्हणजे पुढच्या वेळी आरती चुकायला नको. घरातून निघताना फक्त घोरवडेश्वरांचं दर्शन घ्यायचं असं मनात होतं, पण असं वाटलं की बाबांनी स्वतःहून दर्शन दिलं. हा अनुभव खरंच खूप आनंद देणारा होता. असा अनुभव तुम्हाला कधी आला आहे का? मला कॉमेंट करून नक्की कळवा. हर हर महादेव.